नमस्कार. तर आजच्या दुपारच्या माझ्या जेवणामध्ये आहे माशांचा खास बेत. तर इथे बांगडे आणि मुंबईची वाम मी आणलेली आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी मुंबईच्या वांबीची रेसिपी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर सर्वात अगोदर मुंबईची वाम 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मीठ आणि हळदीमध्ये तिला 4-5 मिनिट छान फ्राय करून घेतलं. आता हा जो मसाला तुम्हाला दिसत आहे, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो, कच्चा एक कांदा आणि भाजलेले पांढरे तीळ 2 चमचे, हे वाटण आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. पहा, मी कच्चंच वाटण वाटून घेतलेलं आहे. आता ज्या कढईमध्ये आपण वाम फ्राय केली होती, त्यामध्ये मी आता 2 ते 2.5 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तो 1-2 मिनिट फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मटण मसाला मी टाकलेला आहे. तुम्ही फिश करी मसाला सुद्धा वापरू शकता. आणि मसाला 1 मिनिट फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटून घेतलेला कच्चा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि याला 4 ते 5 मिनिट अगदी तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेली मुंबईची जी वाम आहे, समुद्राची वाम, तिचे तुकडे टाकले, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आपल्याला जितका रस्सा करायचा आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे. वांबीचे तुकडे हळद मिठामध्ये फ्राय करतानाच मी संपूर्ण रेसिपीचं मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे रश्श्यामध्ये मीठ टाकायची गरज नाहीये. आता याच्यावर अर्धवट झाकण ठेवून याला मी 7 ते 8 मिनिट शिजून देणार आहे, लो टू मीडियम गॅस फ्लेमवर. पहा, 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. वरून हिरवी कोथिंबीर आणि त्याचसोबत लिंबाचा रस टाकलेला आहे. तुम्ही कोकम सुद्धा टाकू शकता. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या मुंबईच्या वांबीचं झणझणीत कालवण तयार आहे. खूप टेस्टी बनते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.